नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हाताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांद्याच्या भावात वाढ सुधारणा कशामुळे होणार, कधी होणार आणि या ठिकाणी अर्ध्या किमतीत या ठिकाणी कांदा वाटप होतोय, कुठे होतोय, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती राहणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. स्क्रीनवर बघतच आहात, ठाण्यात उत्तम दर्जाचा कांदा अर्ध्या किमतीत. अनेक दिवसापासून कांद्याच्या दरात सुधारणा होत असून 60 ते 80 रुपये भावाने कांदा विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. अशावेळी आमदार संजय केळकर यांच्या उपक्रमाने ठाणेकर ग्राहकांना दिलासा मिळत असून उत्तम दर्जाचा कांदा अवघ्या अर्ध्या किमतीत म्हणजे 35 रुपये उपलब्ध करून देण्यात येत आहे. अर्ध्या कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने तसेच पावसामुळे आवक घटली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात निकृष्ट दर्जाचा कांदा 60 ते 80 रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांना त्याला दिलासा मिळत आहे. कांदा उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांना ते अध्यक्ष असलेल्या संस्कार संस्थेच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या NCF या राष्ट्रीय ग्राहक फोरमच्या सहकार्याने उत्तम दर्जाचा कांदा अवघ्या 35 रुपये किलोने उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येकी 5 किलो फक्त कांदे फक्त 175 रुपये किलोने या ठिकाणी बघितलं तर देण्यात येत आहे. ठाण्यात या ठिकाणी बघितलं सध्या 4 ठिकाणी विक्री केंद्र सुरू आहेत. लवकरच आणखी केंद्र सुरू करणार असल्याचं माहिती आहे. उत्तम दर्जाचा कांदा अर्ध्या किमतीत मिळत असल्याने त्याचे स्वयंपाक घरातील बिघडलेले बजेट रुळावर येणार असल्याचं आमदार संजय केळकर यांनी आभार मानले आहे. याचबरोबर या ठिकाणी महिलांचे उत्साहाचे वातावरण आहे. एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर पहिल्या दिवशी 15 टन कांदा उपलब्ध झाला असून ना नफा ना तोटा या तत्त्वावर विकला. त्यामुळे विविध केंद्रावर महिलांच्या उड्या पडू लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी पहिल्या दिवशी चंदनवाडी येथे 4000हून अधिक महिलांनी तर विष्णुनगर येथील केंद्रावर 1500हून जास्त उदाहरणांनी उपक्रमाचा लाभ घेतला. जसजसा कांदा उपलब्ध होईल तसतशी विक्री केंद्रे वाढवण्यात येणार असल्याचं शनिवारी केंद्राची संख्या वाढणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली होती. या उपक्रमामुळे महिलांना उत्साहाचे वातावरण आहे. धन्यवाद.